श्री गुरुचरित्रातील 2ऱ्या अध्यायातील पहिला संदर्भ. एक भक्त थकून झाडाखाली विसावला होता. स्वप्नात त्याला भस्मधारी व्याघ्रचर्म परिधान केलेले एक दिव्य योगी दर्शन देतात व कपाळावर भस्म लावून अभय देतात. भक्त जागा झाल्यावर त्याला प्रत्यक्षातही त्याच योगेश्वराचे दर्शन होते. तो दंडवत करून त्यांना विचारतो की आपण कोण. ते योगी सांगतात, आम्ही सिद्ध. आमचे गुरु श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर येथे त्यांचे स्थान आहे. तेच त्रिमूर्तीचे अवतार आहेत. ते पुढे गुरूंचे सामर्थ्य आणि कृपेचा महिमा सांगतात. ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्याला कोणताही त्रास पोहोचू शकत नाही. गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश समान आहेत. ईश्वर कोपला तरीही गुरु रक्षण करतात, पण जर गुरु कोपले तर कुणीही वाचू शकत नाही. तेव्हा सिद्धयोगी त्याला पुराणातील कथा सांगतात. प्रलयानंतर सृष्टीच्या सुरुवातीला भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला वेद दिले आणि त्यातून 4ही युग जन्माला आले. सत्ययुग म्हणजे सत्य धर्म योग शांती, त्रेतायुग यात यज्ञ कर्मकांड, द्वापारयुग यात शस्त्र शौर्य पुण्य पाप दोन्ही समप्रमाणात, आणि कलियुग म्हणजे असत्य कलह लोभ धर्महानी. कलियुगाच्या दोषावर उपाय म्हणून गुरूंचा आश्रय सांगितला. गुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. देव कोपले तर गुरु वाचवतात, पण जर गुरु कोपले तर कुणीही वाचू शकत नाही. गुरूंची सेवा, वेद पुराणांचे श्रवण, तुळशीची पूजा, गाय ब्राह्मण माता पिता सेवा करणाऱ्यांना कलीची बाधा होत नाही. शेवटी सिद्ध सांगतात, गुरुच परब्रह्म आहे. गुरूंचाच आश्रय घ्यावा, त्याने सर्व सिद्धी मिळते.